60 प्रकारची कारागीर आमच्या देशात होते। मग त्यात विणकर आला, सुतार आला, नावी आला, तेली आला, हे नाही असं नाही, सोनार आला, हे सगळे मिळून 60 प्रकारचे। आणि प्रत्येक कारागिरांमध्ये पुन्हा 5-6 प्रकारची उपकारागीर असायची। आता चर्मकार एक आहे, चर्मकार एक नाही 5 प्रकारचे चर्मकार असायचे। कसे? जनावरांची कातडी काढणारा एक वेगळा, तो काढायचंच काम करायचा। दुसरा, जनावर नैसर्गिक मृत्यू आल्यानंतर त्या अंगावरची कातडी काढायचं काम करायचं। दुसरं असायचं की ते कातडी कमवायचं काम करायचं। तिसरं होता त्या कातडीपासून पादरक्षा बनवण्याचं काम करायचं। चौथा एक असा होता की तो वेगवेगळ्या वाद्यांसाठी लागणारे चमडी तयार करून द्यायचा आणि त्या वाद्यांना चमडी लावायचं काम करायचं। डोल आहे, डोलासाठी चमडी लागते, तबला आहे, मृदंग आहे, दमडी आहे। मग कोणाकोणासाठी कशाची चमडी लागते ही त्याला माहिती। नगाऱ्याला कशाचा लागतोय, दमडी आहे, दिमडीला कशाचा लागतो, पकवाज आहे त्याला कशाचा लागतो, एकच चमडी सगळ्यांना चालत नाही। हे कारागीर जो होता ना, याचा काम करणारा त्याला माहिती असायचं। आता दिमडी आहे त्याला गोरफडीचे चमडी लागते, दुसरं चालत नाही, दुसरी चमडी लागते। नगार आहे, नगाऱ्याला, डोल आहे, डोलाला वेगळी लागते। असं ह्या चमडीचं काम करणारा एक कारागीर होता। चर्मकारांमध्ये तो एक कारागीर होता।